नमस्कार. प्राध्यापक सागर गरुड अकाउंटन्सी क्लासेसच्या ह्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आज जसं की तुम्हाला माहीत आहे की गेल्या वर्षीपासून आपण ह्या क्लासेसमध्ये इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाशी रिलेटेड कोर्सेस पण चालू केलेले आहेत. तर आजच्या या सेशनमध्ये आपण 10वी नंतर किंवा 12वी नंतर जी मुलं इंजिनिअरिंग किंवा स्पेशली IT आणि कम्प्युटर क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छितात किंवा ज्यांना त्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज सर्च करायच्या आहेत तर त्यांच्यासाठी कुठले कुठले ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या ह्या क्लासमध्ये कुठल्या टाईपचे किंवा कुठल्या प्रकारचे कोर्सेस किंवा गायडन्स त्यांच्यासाठी अवेलेबल आम्ही करून देणार आहोत. तर त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. सगळ्यात आधी मी माझी इंट्रोडक्शन करून देते. तर माझं नाव सौ रेवा श्रोत्री. मी कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स केलेलं आहे, ME केलेलं आहे आणि मी साधारण 3 ते 4 वर्षापासून डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टीचिंगचं काम करते. तर ह्या 3 ते 4 वर्षामध्ये मला टीचिंगमध्ये जो अनुभव आला तर साधारण त्याच्यावर आधारित आजचं हे सेशन आपलं असणार आहे. तर चालू करूया आपल्या ह्या सेशनला. तर पहिल्यांदा जी मुलं 10वी ज्यांची झालेली आहे आणि जी मुलं डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग ह्या फील्डमध्ये जाण्याचा विचार करतायत किंवा तिथं करिअर करू इच्छित आहेत तर साधारण त्यांच्यासाठी जे ऑप्शन्स अवेलेबल आहेत 10वी नंतर ह्या क्षेत्रासाठी तर पहिल्यांदा आपण ते डिस्कस करणार आहोत. तर साधारण जसं की या बोर्डवर तुम्हाला दिसतंय की 10वी नंतर आपण इंजिनिअरिंगसाठी 2 ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. आयदर आपण 11वी 12वी करून इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकतो. ऑफकोर्स 11वी 12वी केल्यानंतर जी इंजिनिअरिंगची एंट्रन्स एक्झाम असते JEE तर किंवा CET त्या थ्रू आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकतो किंवा मग एक दुसरा ऑप्शन हा आहे की आपण डिप्लोमा या कोर्सला ॲडमिशन घेऊन किंवा डिप्लोमा करून आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकतो. सगळ्यात आधी तर मी हे क्लिअर करते की ज्या स्टुडंट्सनी किंवा ज्या मुलांनी असं ठरवलेलं आहे की आम्हाला इंजिनिअरिंग किंवा जे करिअर आहे आमचं ते IIT किंवा NIT सारख्याच इन्स्टिट्यूटमधून करायचं आहे तर त्यांच्यासाठी डिप्लोमा हा ऑप्शन नाही आहे. त्यांना कंपल्सरी 11वी 12वी आणि त्यानंतर मग एंट्रन्स एक्झाम ह्या थ्रूच इंजिनिअरिंगला ॲडमिशन किंवा IITs और NITsने ॲडमिशन मिळू शकते. पण अपार्ट फ्रॉम दॅट ज्यांना गव्हर्मेंट कॉलेजेस किंवा अदर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सुद्धा इंजिनिअरिंग करू शकतात किंवा करायची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी हे दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. आयदर तुम्ही 10th करून 11th 12th करून एंट्रन्स एक्झाम देऊन इंजिनिअरिंग करू शकता और तुम्ही डिप्लोमा करून मग इंजिनिअरिंग करू शकता. सगळ्यात आधी जर आपण ड्युरेशनचा विचार केला तर ड्युरेशन दोन्ही ऑप्शन्समध्ये सेमच लागतं. जसं की 11वी 12वीची 2 वर्ष आणि त्यानंतर पुढची 4 वर्ष इंजिनिअरिंगची. सो आपल्याला टोटल 6 इयर्सचं ड्युरेशन लागतं. सेम आपण जर डिप्लोमाचा विचार केला तर डिप्लोमामध्ये आपल्याला डिप्लोमाचा कोर्स 3 वर्षांचा आणि त्यानंतर आपल्याला इंजिनिअरिंगच्या डिरेक्टली सेकंड इयरला ॲडमिशन मिळते. सो त्यानंतरची पुढची 3 वर्ष असा टोटल 6 इयर्सचा ड्युरेशन डिप्लोमाला पण लागतो. सो ड्युरेशन वाईज दोन्ही ऑप्शनमध्ये काही डिफरन्स नाही आहे. दोन्ही ऑप्शन्सना सेमच टाईम पिरियड किंवा सेमच ड्युरेशन लागतं. आता ह्या दोन्ही ऑप्शनमध्ये मी असं तुम्हाला सजेस्ट करणार नाही की हे बेस्ट आहे किंवा हे वर्स्ट आहे. हा ऑब्व्हियसली एक पर्सनलाइज डिसिजन आहे. प्रत्येक मुलाच्या किंवा स्टुडंटच्या कपॅबिलिटीप्रमाणे किंवा त्याच्या इंटरेस्टप्रमाणे तुम्ही ऑप्शन्स तुमचे चूज करू शकता. इट्स जस्ट दॅट की मी ह्याच्यामध्ये थोडेसे फॅक्ट्स जे आहेत ते सांगणार आहे सो दॅट तुम्ही जेव्हा ॲडमिशन करताना घेताना या दोन्ही ऑप्शन्सचा विचार कराल तेव्हा तुम्ही तुमच्याकडे एक क्लिअर व्ह्यू असेल किंवा एक क्लिअर विजन असेल आणि तुमच्याकडे हे पॉईंट्स असतील की कुठले कुठले पॉईंट्स आपल्याला ह्या ॲडमिशनच्या वेळेस विचारात घ्यायचे आहेत. तर सगळ्यात आधी आपण थोडं डिप्लोमाबद्दल बघू. तर ज्या मुलांना इन्स्टंट जॉबची गरज आहे किंवा ज्यांना फायनान्शियली प्रॉब्लेम आहे किंवा फायनान्शियल सपोर्ट फॅमिलीचा तेवढा चांगला नाही आहे. सो जी मुलं असा विचार करत असतील की माझं एज्युकेशन झाल्यानंतर मला लगेचच जॉब करायचा आहे तर त्यांच्यासाठी डिप्लोमा खूप बेस्ट ऑप्शन आहे. कारण डिप्लोमाचा 3 वर्षाचा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला खूप चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात. डिप्लोमा कॉलेजेसमध्ये सुद्धा कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात. तिथे सुद्धा खूप चांगल्या कंपनीज येतात. तर त्यामधून तुम्ही सिलेक्ट होऊन डिप्लोमा झाल्यानंतर तुम्ही डिप्लोमाच्या मार्क्सवर एखाद्या कंपनीमध्ये प्लेस होऊन तिथे तुम्ही जॉब करू शकता. 2-3 वर्ष जॉब केल्यानंतर थोडासा फायनान्शियली स्टेबल झाल्यानंतर मग तुम्ही इंजिनिअरिंग करण्याचा विचार करू शकता.
गॅप घेतला म्हणून इंजिनिअरिंग करायला प्रॉब्लेम येतो वगैरे असं काहीही नाही. डिप्लोमा करून 2-3 वर्षाचा जॉब एक्सपिरियन्स घेऊन त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकता, नो इश्यूज. सो जी मुलं जॉब ओरिएंटेड कोर्स बघतायत किंवा ज्यांना फायनान्शियली खूप गरज आहे जॉबची, तर त्यांना मी नक्की असं सजेस्ट करेन की तुम्ही डिप्लोमा या ऑप्शनचा विचार करावा, सो दॅट तुम्ही डिप्लोमा करून जॉब करू शकता. ऑन द अदर हँड 11वी-12वी नंतर तसे काही जॉबचे खूप ऑप्शन नसतात, म्हणजे खूप मोठे असे ऑप्शन नसतात. तुम्हाला 11th-12th नंतर ॲटलिस्ट एखादा बेसिक ग्रॅज्युएशन कंप्लीट करूनच जॉब सर्च करावं लागतं. सो डिप्लोमा नंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीजचे चान्सेस इन्स्टंट लगेच असतात इंजिनिअरिंग करायच्या आधी. सो ज्यांना जॉबची खरंच गरज आहे त्यांनी डिप्लोमाचा विचार करावा. ऑन द सेकंड हँड 11वी-12वीचा जर आपण ॲडव्हान्टेज बघितला तर बरेचदा असं होतं की आपण फ्लो बरोबर किंवा माझ्या मित्रमैत्रिणींनी ॲडमिशन घेतलं आहे किंवा माझ्या भावाने बहिणीने ॲडमिशन घेतलं आहे म्हणून 11वी-12वीला ॲडमिशन घेतो, सायन्सला ॲडमिशन घेतो, मग एंट्रन्स एक्झामची प्रिपरेशन करतो आणि मग एका पॉईंटला आपलं असं लक्षात येतं, कधी कधी असं स्टुडंट्सचं बरेचदा होतं की एका पॉईंटला असं लक्षात येतं की आपल्याला हे नाही जमत आहे किंवा मला हे सोडायचं आहे, 11वी-12वीच मला एवढी टफ जाते तर मला इंजिनिअरिंग झेपणारच नाही. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला 11वी-12वी नंतर खूप ऑप्शन्स अवेलेबल असतात. म्हणजे असं नाही आहे की 11वी-12वी सायन्स केल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगच केलं पाहिजे. 11वी-12वी नंतर मग तुम्हाला इंजिनिअरिंग सोडून किंवा तो फील्ड जर तुम्हाला जमत नसेल किंवा ते जर जमत नसेल, अवघड जात असेल, तर तुम्ही बाकीचे ऑप्शन्स पण ट्राय करू शकता. जसं की आता BSc आहे, BCA आहे, BCS आहे, तर अशा गोष्टीसुद्धा तुम्ही 11th-12th नंतर ट्राय करू शकता किंवा हे सोडून पण बाकीचे खूप ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल असतात 11वी-12वी नंतर. कॉन्ट्ररी जर तुम्ही डिप्लोमाचा विचार केला तर डिप्लोमाला एकदा ॲडमिशन घेतल्यावर जर तुम्हाला असं वाटलं की मला डिप्लोमा जमत नाही आहे किंवा मला इंटरेस्ट माझा ह्यामध्ये नाही आहे, तर तुम्हाला डिप्लोमानंतर फारसे ऑप्शन्स अवेलेबल नसतात. कारण डिप्लोमानंतर दुसऱ्या कुठल्याही ग्रॅज्युएशन कोर्सला तुम्हाला ॲडमिशन मिळू शकत नाही. कारण दुसरा कुठलाही जर तुम्हाला ग्रॅज्युएशनचा सिम्पल कोर्स करायचा असेल, म्हणजे जसं की BSc आहे किंवा PCA, MCA, तर ह्यासारख्या कोर्सेससाठी तुम्हाला कंपल्सरी 12च्या मार्क्सची गरज असते किंवा 12th एक्झाम देण्याची गरज असते. सो डिप्लोमानंतर जर तुमचं माइंड चेंज झालं किंवा तुम्हाला असं वाटलं की मला हे जमत नाही आहे, तर तुमच्याकडे फारसे ऑप्शन्स अवेलेबल नसतात. मग तुम्हाला आयदर इंजिनिअरिंग और मग 10च्या मार्क्सवर तुम्हाला परत 11वी-12वी वगैरे ह्या सगळ्या प्रोसेसमधून पुन्हा इंजिनिअरिंग किंवा दुसरे कुठले ऑप्शन्स तुम्हाला करायचे असतील तर ते असं साधारण व्ह्यू होतो. सो जर तुम्ही अजून कॉन्फिडंट नसाल की मला इंजिनिअरिंगच करायचं आहे की नाही किंवा तुम्हाला अजून जर डाऊट असेल की मला हे जमेल की नाही, तर मी तुम्हाला नक्की असं सजेस्ट करेन की तुम्ही 11th-12thला कन्सिडर करा. कारण मग तुम्हाला 2 वर्षाचा टाईम स्पॅन मिळेल. त्या 2 वर्षामध्ये तुम्ही अजून डीपमध्ये विचार करू शकता की तुम्हाला 11वी-12वी किती चांगल्या पद्धतीनं जमलं आहे आणि अकॉर्डिंगली त्यावरून तुम्ही हे ठरवू शकता की मला इंजिनिअरिंग जमेल की नाही. सो जर तुम्ही कॉन्फिडंट नसाल, अजूनही डाऊट आहे, तर मी नक्की तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही 11वी-12वीच करा किंवा त्याच वेळेने जा. ओके. डिप्लोमा करण्याचा अजून एक ॲडव्हान्टेज असा आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की एंट्रन्स एक्झामचा जो काही अभ्यास आहे किंवा जो त्याचा स्टडी आहे किंवा जे हेक्टिक थोडं त्याचं शेड्यूल होतं, तर ते आपल्याला जमणार नाही किंवा ते खूप टफ जाईल आपल्याला, तर डिप्लोमाचा एक ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला डिप्लोमा केल्यानंतर एंट्रन्स एक्झाम देण्याची गरज लागत नाही. डिप्लोमानंतर तुम्ही डिरेक्टली डिप्लोमाच्या मार्क्सवर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकता. तसं जर तुम्ही 11वी-12वीचं करायला गेलात तर 11वी-12वी नंतर तुम्हाला कंपल्सरी इंजिनिअरिंगची एंट्रन्स एक्झाम, JEE मेन्स किंवा JEE ॲडव्हान्स किंवा CET वॉटेवर जी असेल ती एंट्रन्स एक्झाम देऊनच तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी ॲप्लिकेबल होऊ शकता तुम्ही किंवा तुम्ही त्यामध्ये ॲडमिशनसाठी पात्र होऊ शकता. सो दोन्ही जे ऑप्शन्स आहेत 10वी नंतर अवेलेबल असणारे, त्या दोन्हीचेही ॲडव्हान्टेजेस आहेत ॲज वेल ॲज डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. डिसॲडव्हान्टेजेस असं म्हणता येणार नाही, पण काही व्ह्यू असे आहेत किंवा काही पॉईंट्स असे आहेत जे तुम्ही ॲडमिशनच्या आधी लक्षात घेतले पाहिजेत.
बरेचदा स्टुडंट्सचं काय होतं की फ्लोमध्ये किंवा माझे सगळे मित्र डिप्लोमाला ॲडमिशन घेतात म्हणून मुलं डिप्लोमाला ॲडमिशन घेतात, पण पहिलं इयर फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर झाल्यानंतर डिप्लोमाचं मुलांच्या असं लक्षात येतं की माझ्याच्यानं काही हे होत नाही आहे किंवा मला हे जमत नाही आहे, माझे विषय राहतात आणि त्यानंतर मग मुलं असं म्हणतात की मला आता हे सोडायचं आहे आणि मला दुसरं काहीतरी करायचं आहे जे मला जमेल. पण मग त्यानंतर कंडिशन अशी होते की डिप्लोमा तुमचा अर्धवटच राहिला आहे तर त्या मार्क्सवर तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही कोर्सला ॲडमिशन मिळू शकत नाही. मग परत तुम्हाला काय करावं लागतं तर 10च्या मार्क्सवर पुन्हा तुम्हाला 11वीला ॲडमिशन घ्यावी लागते, 11वी 12वी आणि त्यानंतर मग परत तुम्हाला जे काही पुढं करायचं आहे त्या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. सो ह्या प्रोसेसमध्ये आपला वेळ वाया जातो, पैसा वाया जातो, एनर्जी वाया जाते आणि मानसिक त्रास जो आपल्याला होतो तो वेगळा. सो म्हणून जी मुलं आता विचार करतात की कशाला ॲडमिशन घ्यायचं किंवा काय करायचं, त्यांनी मी हे जे पॉईंट्स सांगितलेले आहेत ते नक्की लक्षात ठेवायचे. एकतर पहिल्यांदा आधी तुम्ही हे डिसाईड करा की तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी वाईज किंवा जॉब ओरिएंटेड लगेच जॉबची गरज आहे का किंवा लगेच जॉब ओरिएंटेड कोर्स करायचा आहे की नाही. तसं जर असेल तर तुम्ही डिप्लोमाच चूज करा, डिप्लोमाला ॲडमिशन घ्या. आणि जर तुमचं अजूनही हे फिक्स नसेल की मला इंजिनिअरिंग करायचं आहे की नाही किंवा मला ते जमेल की नाही, झेपेल की नाही, ह्या अजून तुम्ही द्विधा मनस्थितीत असाल तर तुम्ही नक्कीच 11वी 12वी या पर्यायाचा विचार करा. कारण तिथे तुम्हाला 11वी 12वी ही 2 वर्ष मिळतात, तिथे तुम्ही पुन्हा एकदा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकता आणि मग निर्णय घेऊ शकता. तर हे दोन्ही पर्याय तुमच्याकडे अवेलेबल आहेत आणि ह्या दोन्ही पर्यायांसाठी किंवा ह्या दोन्ही पर्यायांशी रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत किंवा जे क्लासेस आहेत ते आम्ही म्हणजे डिप्लोमाशी रिलेटेड जे क्लासेस आहेत ते आम्ही इथे सुरू केलेले आहेत आणि त्याचा पूर्ण गायडन्स तुम्हाला मिळेल. 11वी 12वीमध्ये पण जे IT शी रिलेटेड क्लासेस आहेत किंवा ITचे क्लासेस आहेत ते आमच्या क्लासेसमध्ये म्हणजे प्राध्यापक सागर गरुड अकाउंटन्सी क्लासेसमध्ये अवेलेबल आहेत. डिप्लोमाचे सुद्धा डिप्लोमा जर तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या 2 स्ट्रीममधून करत असाल तर त्या 2 स्ट्रीमचे किंवा त्या 2 ब्रँचेसचे जे काही बेसिक कोर्सेस आहेत किंवा जे काही सब्जेक्ट्सचे जे कोर्सेस आहेत क्लासेस आहेत ते आम्ही सुरू केलेले आहेत. तर त्याचं पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला इथे केलं जाईल, पूर्ण गायडन्स इथे केला जाईल. सो तुम्ही दोन्ही पर्यायांचा व्यवस्थित विचार करून निर्णय घ्या. ह्या दोन्ही पर्यायांमध्ये जर तुम्हाला काही मदत लागली किंवा काही गायडन्स लागला किंवा त्या कोर्सेसचे जर तुम्हाला क्लासेस लावायचे असतील तर तुम्ही नक्कीच या क्लासचा किंवा इथल्या फॅकल्टीज मेंबर्सचा विचार करू शकता. तर ह्या दोन्ही ऑप्शन नंतर जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्याल किंवा जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगचा विचार कराल तर साधारण आता मी पहिल्यांदाच हे सांगते की तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये खूप ब्रांचेस अवेलेबल आहेत. तुम्हाला पण माहिती असतील की जसे मेकॅनिकल आहे, प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, ENTC, सिव्हिल एक्सेट्रा एक्सेट्रा असे खूप कोर्सेस किंवा खूप ब्रांचेस इंजिनिअरिंगमध्ये अवेलेबल आहेत. खूप वास्ट स्कोप आहे आणि प्रत्येक ब्रांचला किंवा प्रत्येक स्ट्रीममध्ये खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, करिअर ऑप्शन्स आहेत. तर ह्या सगळ्या फील्ड्समध्ये किंवा ह्या सगळ्या ब्रँचेसमधून आज आपण जी मेन अंडरलाईन केलेली बॅच आहे किंवा आज जी मेन डिस्कशनची ब्रांच आहे तर ती आहे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर आज रिलेटेड टू धिस ब्रांच ज्या काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा त्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज लागणारे जे काही कोर्सेस आहेत त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. मी असं म्हणणार नाही की ह्या बाकीच्या ब्रांचेसना काही स्कोप नाही आहे किंवा ते तुम्ही करू नका. ऑब्वियसली जर तुमचा इंटरेस्ट बाकीच्या ब्रांचेसमध्ये असेल, मेकॅनिकलमध्ये असेल, सिव्हिलमध्ये असेल तर तुम्ही नक्कीच त्या ब्रांचेस ट्राय करू शकता. बट ॲज इन मी स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मी ह्या फील्डमध्ये काम केलेलं आहे. सो मी ह्या ब्रांचेसबद्दल कम्प्युटर किंवा IT या ब्रांचबद्दल खूप म्हणजे सांगू शकते माझ्या एक्सपिरियन्सवरून. तर त्यामुळे आज आपण स्पेशली रिलेटेड टू कम्प्युटर आणि किंवा IT ह्याविषयी आपण इंजिनिअरिंगचे जे काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा जॉब ऑप्शन्स आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत. सो सगळ्यात आधी
जर तुम्ही इंजिनिअरिंग करण्याचा विचार करत असाल तर ऑब्व्हियसली तुम्ही आधी डिसाईड करा की तुम्हाला कुठली ब्रँचमध्ये इंटरेस्ट आहे किंवा कुठली ब्रांच तुम्हाला आवडते किंवा त्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे. आता म्हणजे असा पण एक व्ह्यू आहे, जर आपण बघितलं सोसायटीमध्ये की इंजिनियर्सना कोण विचारतं, आता गल्लोगल्ली इंजिनियर्स निघालेत की असे लाखोनी इंजिनियर्स दरवर्षी बाहेर पडतात आणि काही हजारोंमध्ये नोकऱ्या अवेलेबल असतात. तर खूप हजारो इंजिनियर्स असे आहेत की जे जॉबलेस आहेत, की ज्यांना काही काम नाही आहे. हा एक व्ह्यू आपल्याला बऱ्याच लोकांचा बघायला मिळतो किंवा हा एक थॉट प्रोसेस बऱ्याच जणांची असते. तर मी ह्या सगळ्यांना सांगू इच्छिते की काही प्रमाणात ही परिस्थिती आहे, रादर होती. बरेच 1-2-3 वर्षापूर्वी एक ज्याला आपण रिसेशन म्हणतो किंवा जॉब लॅक्स बरेचसे होते, जॉब खूप कमी होते अवेलेबल, रिसेशन होतं. जितक्या प्रमाणात इंजिनियर बाहेर पडत होते तितक्या प्रमाणात ते कंपनीज कडून हायर केले जात नव्हते. बरेचसे जॉबलेस अनएम्प्लॉईड राहत होते. पण आपल्याला माहिती की प्रत्येक फील्डमध्ये प्रोज अँड कॉन्स असतात. काही फील्डमध्ये, प्रत्येक फील्डमध्ये वर्षानुवर्ष तुम्हाला फायदाच होईल किंवा पीक पॉईंटच असेल असं नाही. कधी कधी तुम्हाला ड्रॉप्स पण त्यामध्ये येतात. सो हा एक प्रत्येक फील्डमध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी काही निगेटिव्ह गोष्टी असतात. सो 2-3 वर्षापूर्वी एक रिसेशनचा पार्ट होता, तो भाग आला होता. काही कॉलेजेसमध्ये अजिबातच कंपन्या आल्या नाही, तिथे अजिबातच प्लेसमेंट झालं नाही. त्यामुळे हा एक असा व्ह्यू आला की इंजिनियर्सना जॉब मिळत नाही आहेत, गल्लोगल्ली इंजिनियर्स झालेत पण नोकऱ्या नाही आहेत. पण मी तुम्हाला नक्की असं सजेस्ट करेन किंवा असं सांगेन की ही काही लाईफ लॉंग राहणारी प्रोसेस नाही आहे किंवा आज असं झालं किंवा 2 वर्षापूर्वी ही कंडिशन अजून पुढचे 2 वर्ष 4 वर्ष हीच कंडिशन राहील असं नाही. आता खूप चांगले चांगले डिसिजन गव्हर्नमेंटकडून आले किंवा आपलं गव्हर्नमेंट खूप चांगल्या प्रकारे IT उद्योगांना प्रोत्साहन देत आहे. जसं की तुम्हाला माहिती असेल, आपण बऱ्याचशा चिनी ॲप्सवर बंदी घातली आहे आणि आता स्टार्टअप इंडिया किंवा आत्मनिर्भर भारतसाठी खूप इंडियन ॲप्सना किंवा इंडियन डेव्हलपर्सना खूप मागणी आलेली आहे. तर त्यामध्ये आता खूप चांगले म्हणजे आपल्याला दिवस आलेत असं आपण म्हणू शकतो किंवा इंजिनियर्सना स्पेशली कम्प्युटर किंवा IT मध्ये मी सांगेन तर यांना आपल्याला खूप चांगले सुगीचे दिवस आलेत असं आपण म्हणू शकतो. तर जी लोक विचार करतायत की इंजिनिअरिंग करण्याचा स्पेशली कम्प्युटर किंवा IT मध्ये, तर मी त्यांना नक्की असं सजेस्ट करेन की तुम्ही खरंच खूप चांगला विचार करताय किंवा ह्या विचार सत्यात उतरवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कारण असं काही नाही आहे की 2 वर्षापूर्वी जॉब मिळत नव्हते म्हणून तुम्हाला आत्ताही जॉब मिळणार नाही. सगळ्यात आधी तर मी हे तुम्हाला सांगते की इंजिनिअरिंग किंवा स्पेशली कम्प्युटर्स किंवा IT मध्ये जी लोक काम करतात तो एक इन डिमांड जॉब आहे. म्हणजे असं कधीच होत नाही की बाबा आता काहीच नवीन टेक्नॉलॉजी आलेली नाही आहे आणि मला काहीच काम नाही आहे, असं होत नाही. प्रत्येक महिन्याला किंवा असं आपण म्हणू की प्रत्येक दिवसाला टेक्नॉलॉजीमध्ये अपग्रेडेशन होत असतात, नवीन टेक्नॉलॉजी येत असते. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही स्मार्टफोन्स यूज करता तर त्या स्मार्टफोन्समध्ये किती जलदरित्या किंवा किती फास्टमध्ये ग्रोथ झाली आहे हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आज एक फोन घेतलात एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा आणि अजून एक महिन्याभरानं वगैरे पुन्हा चेक केलं तर पुन्हा त्यामध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी किंवा काहीतरी नवीन अपग्रेडेशन आलेलं असतं. सो असं अजिबात नाही आहे की इंजिनियर्सना जॉब नाही आहे किंवा त्यांना काही स्कोप नाही आहे. मी तर असं म्हणेन की इंजिनिअरिंगसारखं किंवा टेक्नॉलॉजीमध्ये काम करण्यासारखं चॅलेंजिंग दुसरं काहीही नाही आहे. जेव्हा तुम्ही IT सेक्टरमध्ये काम करता तेव्हा तुम्ही पूर्णतः अपडेटेड मॉडर्न टेक्नॉलॉजीबरोबर काम करत असता. म्हणजे असं कधीच होत नाही की टेक्नॉलॉजी खूप पुढं गेली आहे आणि मी अजून खूप 1780च्या काळातलंच इक्विपमेंट्स वापरतोय. जेव्हा तुम्ही IT मध्ये काम करता तेव्हा जशी जशी टेक्नॉलॉजी चेंज होईल तसे त्या टेक्नॉलॉजी डिपेंडन्स प्रॉडक्ट्स किंवा इक्विपमेंट्स तुम्हाला हाताळायला मिळतात, त्याच्यावर काम करायला मिळतं, नवीन तुम्हाला शिकायला मिळतं. ह्या जॉबमध्ये असं कधीच होत नाही की मला खूप कंटाळा आलाय किंवा मी तेच करते, असं कधीही होत नाही. कारण तुम्ही तेच असा IT सेक्टरमध्ये कधीच करत नाही. दर महिन्याला किंवा आपण 1 वर्षभरानंतर वगैरे म्हणून खूप टेक्नॉलॉजीमध्ये चेंजेस होत असतात आणि त्या टेक्नॉलॉजी चेंजेसनुसार तुम्ही खूप
अपडेटेड टेक्नॉलॉजी शिकता, त्याच्यावर अभ्यास करता आणि त्याच्यावर कामसुद्धा करता. सो मी असं तुम्हाला डेफिनेटली सांगू शकते की ह्या फील्डमध्ये काही स्कोप नाही आहे किंवा काही शिकायला मिळत नाही आहे असा जर तुम्ही विचार करत असाल तर तो नक्की तुम्ही मनातून काढून टाका. ह्या फील्डसारखं जास्त शिकण्यासारखं किंवा अपडेटेड फील्ड दुसरं कुठलंच नाही आहे. दुसरी गोष्ट, जर हा पण एक व्ह्यू आहे सोसायटीमध्ये की जे IT सेक्टरमध्ये काम करतात त्यांचं शेड्यूल खूप हेक्टिक असतं. सकाळी 8 वाजता जातात, रात्री 12-12 वाजता येतात, पर्सनल लाईफ काही राहत नाही, काही म्हणजे फक्त कम्प्युटर, एके कम्प्युटर, दुसरं त्यांना काहीही इकडं तिकडं एन्जॉयमेंट नसते. तर हे खरं आहे, म्हणजे काही बाबतीत होतं असं. पण जर तुम्हाला हे सगळं नको असेल किंवा हे सगळं स्किप करायचं असेल तर असं कुणी तुमच्यावर कंपल्शन नाही केलेलं की तुम्हाला जॉबच करायचा आहे. तुम्ही IT इंजिनियर झाला म्हणजे हे कंपल्सरी आहे की तुम्ही एखाद्या वेल नोन कंपनीतच प्लेस झालं पाहिजे किंवा तिथं सकाळी 8 ते रात्री 8चा जॉबच केला पाहिजे असं कुणी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. तुम्हाला जर जॉब करायचं नसतील किंवा इतकं हेक्टिक शेड्यूल जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही बिझनेस करू शकता, तुम्ही स्टार्टअप्स करू शकता. जसं की मी आत्ता म्हटलं की चीनी ॲप्सवर बंदी आली आहे, इंडियन ॲप्सना खूप मागणी आहे, खूप म्हणजे प्रोत्साहन दिलं गेलं आहे इंडियन्सना की त्यांनी त्यांचे ॲप्स किंवा जे काही त्यांचे टेक्नॉलॉजीज असतील, वेबसाईट्स असतील त्या ते डेव्हलप करू शकतात. त्याच्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं आहे. तर तुम्ही असं एक स्टार्टअप करू शकता, तुम्ही तुमचा ॲप डेव्हलपमेंट करू शकता, गेम डेव्हलपमेंट करू शकता किंवा वेबसाईट डेव्हलपमेंट करू शकता, वेबसाईट डिझायनिंग करू शकता. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही IT फील्डमध्ये जॉब सोडून जर दुसरं काही तुम्हाला करायचं असेल तर ते तुम्ही इथे नक्कीच करू शकता. आणि एल्स तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. फ्रीलान्सिंगमध्ये तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटची किंवा एखाद्या कंपनीची वेबसाईट तयार करून देऊ शकता, वेबसाईट मेंटेन करू शकता, ॲप तयार करून देऊ शकता किंवा त्यांचा ॲप तुम्ही मेंटेन करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या फील्ड्समध्ये सुद्धा करू शकता. जर तुम्हाला रेग्युलर जॉब करायचा नाही आहे किंवा तेवढा हेक्टिक शेड्यूलचा जॉब तुम्हाला झेपणार नाही असं जर वाटत असेल तर तुम्ही IT मधल्या ह्या बाकीच्या गोष्टींचा सुद्धा विचार करू शकता. जसं की स्टार्टअप्स आहेत किंवा फ्रीलान्सिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्यामध्ये ट्राय करू शकता. तर हे बेनिफिट्स आहेत ह्यामध्ये करिअर करण्याचे. आणि अजून एक बेनिफिट मी असं सांगेन की काही स्टुडंट्सचं असं असतं की त्यांचं आधीपासून ठरलेलं असतं की मला आउट ऑफ इंडिया किंवा अब्रॉडमध्ये फॉरेनमध्ये जाऊन सेटल व्हायचं आहे, तिथं जॉब करायचा आहे. तर ही जी अपॉर्च्युनिटी आहे आउट ऑफ इंडिया जाण्याची ती मी सांगू शकते नक्कीच की IT फील्डमध्ये तुम्हाला खूप लवकरात लवकर मिळून जाते. कंपनीज तुम्हाला 2 ते 3 वर्षाच्या एक्सपिरियन्सवर किंवा 4 ते 5 वर्षांच्या एक्सपिरियन्स नंतर लगेचच ऑन साईट पाठवतात आणि मग तिथे तुम्ही आउट ऑफ इंडिया फॉरेनमध्ये किंवा अब्रॉडमध्ये सेटल होऊ शकता. तिथे तुम्ही तुमचं काम करू शकता. सो मी असं सजेस्ट करेन की ज्या मुलांना असं वाटतं की मला आउट ऑफ इंडिया जाऊन करिअर करायचं आहे किंवा मला अब्रॉडमध्ये सेटल व्हायचं आहे तर तुम्ही नक्कीच ह्या क्षेत्राचा IT सेक्टरचा विचार करू शकता. सो हे जे मी आता सांगितले हे रिलेटेड टू IT आणि कम्प्युटर होते. सेम अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मे बी बाकीच्या फील्ड्समध्ये पण अवेलेबल आहे. ॲज इफ आता मला ह्या फील्डमधलं बाकीच्या फील्डमधलं जास्त नॉलेज नाही आहे किंवा मी त्याच्यामध्ये काम केलेलं नाही आहे. सो मी बाकीच्या ब्रांचेसबद्दल आणि तिथल्या जॉब अपॉर्च्युनिटीजबद्दल फारसं काही सांगू शकत नाही. मी ॲज इफ ह्या ब्रांचेसमध्ये काम केलं आहे IT किंवा कम्प्युटरमध्ये आणि तिथलं मला नॉलेज आहे किंवा तिथली मला मार्केटची जी कंडिशन आहे सध्याची त्यावरून मी तुम्हाला सांगू शकते की इथे खूप चांगल्या जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत. हे सोडून जर अगदीच तुम्हाला एखादं वेगळं फील्ड चूज करायचं असेल IT इंजिनिअरिंग नंतर तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की तुम्ही टीचिंगमध्ये सुद्धा तुमचं लक ट्राय करू शकता. खूप इंजिनिअरिंग कॉलेजेस असे आहेत किंवा खूप डिप्लोमाचे कॉलेजेस असे आहेत की जिथं खूप चांगले पगार देऊन प्रोफेसर्स अपॉइंट केले जातात. तर तिथं तुम्ही नक्कीच टीचिंगमध्ये सुद्धा तुमचं लक ट्राय करू शकता. जर तुम्हाला तुमच्याच गावात राहायचं असेल की बाबा मला टेक सिटीजमध्ये नाही जायचं, पुण्याला, मुंबईला, बेंगलोरला मला नाही जायचं तर तुम्ही तुमच्या शहरांमध्ये राहून तुमच्या शहरातली जी काही इंजिनिअरिंग
नावाची कॉलेजेस आहेत, तिथं सुद्धा टीचिंग करून तुम्ही तुमचं करिअर खूप चांगलं मेंटेन करू शकता किंवा मेंटेन करू शकता. सो ज्यांच्या डोक्यामध्ये असा विचार होता किंवा जे सोसायटीचं ऐकून जे अजून असे डायलेमामध्ये होते की कम्प्युटर किंवा IT करावं की नाही, IT मध्ये करिअरचा विचार करावा की नाही, मला जॉब मिळेल का, मला करिअर अपॉर्च्युनिटीज चांगल्या मिळतील का, तर त्या सगळ्यांसाठी मी तुम्ही जर हा विचार करत असाल IT मध्ये करिअर करण्याचा, तर तुम्ही नक्कीच एका योग्य ट्रॅकवर आहात. तुम्ही तो विचार करा. फक्त विचार करताना एक माइंडमध्ये क्लिअर असू द्या की तुम्हाला खरंच ह्या गोष्टीत इंटरेस्ट आहे का, मला खरंच टेक्नॉलॉजी शिकण्यामध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये काम करण्यात इंटरेस्ट आहे का. जर जसं की मी म्हटलं की माझा मित्र जातोय किंवा माझी बहीण भाऊ यांनी ॲडमिशन घेतली आहे म्हणून मी पण जातो, असं जर तुमचा व्ह्यू असेल तर तो नक्कीच कुठेतरी चुकीच्या डिरेक्शनमध्ये जातोय. कारण बाकीच्यांना जमतंय म्हणून तुम्हालाही जमेल असं नाही. ह्या फील्डमध्ये जर तुम्ही एंट्री करणार असाल तर तुम्हाला तुमचं बेस्टच दिलं पाहिजे. तुम्हाला एकतर तुमचे मार्क्स पण खूप चांगले मेंटेन करावे लागतात, प्लस जे काही तुम्ही प्रॅक्टिकली शिकणार आहात किंवा प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते खूप स्ट्रॉंग लागतं. म्हणजे बरेचदा असं होतं स्टुडंट्सचं की त्यांना 70-80% मार्क्स मिळतात, मार्कशीटवर दिसतात, पण त्यांना एक साधा बेसिक प्रोग्रॅमिंगचा एक कोडसुद्धा लिहिता येत नाही. तर अशा लोकांचं कॅम्पसमध्ये किंवा कंपनीजमध्ये सिलेक्शन होत नाही. बेसिक क्रायटेरिया काय असतो कंपनीमध्ये सिलेक्शन होण्याचा, तर तुम्हाला फर्स्ट क्लास पाहिजे. तुम्हाला 90% असू देत किंवा 80% असू देत, डझंट मॅटर. 60%, 70% वाला सुद्धा तुमच्याबरोबर जॉबसाठी त्या अप्लाय करू शकतो, कारण त्याला आपण फर्स्ट क्लास आहे. मॅटर काय करतं तर तुम्हाला टेक्निकलमधलं किती नॉलेज आहे किंवा तुम्ही टेक्निकली किती स्ट्रॉंग आहात. जो बेस आहे ITचा बेस काय आहे तर प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस. त्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस तुम्ही किती स्ट्रॉंगली करू शकता किंवा त्या किती स्ट्रॉंगली तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता, तर ह्याच्यावरच तुमचं जॉब अपॉर्च्युनिटीज किंवा करिअर अपॉर्च्युनिटीज डिपेंडेंट असतात. सो मी तुम्हाला अजून एकदा सांगेन की ज्या मुलांना खरंच टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे किंवा टेक्नॉलॉजी फील्डमध्ये काम करण्याची इच्छा आहे, तर त्याच लोकांनी ह्या फील्डचा करिअर ऑप्शन म्हणून विचार करावा. आणि दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी अशी सांगेन की जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगसाठी कॉलेजेसची निवड कराल तेव्हा खूप विचारपूर्वक कॉलेजेसची निवड करा. महाराष्ट्रामध्ये किंवा आउटसाईड ऑफ महाराष्ट्र हजारोंनी सध्या इंजिनिअरिंगचे कॉलेजेस अवेलेबल आहेत आणि ह्या हजारो कॉलेजेसमध्ये सगळेच कॉलेजेस हाय प्लेसमेंट किंवा चांगले प्लेसमेंट्स किंवा चांगल्या कंपनीज प्रोव्हाइड करत नाहीत. जी लोक जे आपण म्हणतो की खूप सगळे बेरोजगार राहिले किंवा अनएम्प्लॉईड राहिले, तर अशातले अशामधली जी 70% लोक असतात ती अशाच कुठल्या तरी कॉलेजमधून बाहेर पडलेली असतात की ज्याला कॅम्पस प्लेसमेंट नाही आहे, ज्याला जिथं कुठल्याही कंपनीज येत नाहीत किंवा त्याला काही स्ट्रॉंग बेस नाही आहे. अशा कॉलेजेसमध्ये फक्त घ्यायचं किंवा मिळवायची डिग्री म्हणून त्यांनी ॲडमिशन घेतलेलं असतं, मागचा पुढचा काहीही विचार न करता. तर मी तुम्हाला नक्कीच असं सांगेन, जी लोक IITs किंवा NITसाठी ट्राय करतायत तो तर विषयच खूप बेस्ट आहे, त्याच्याबद्दल चर्चा इथं होऊ शकत नाही. पण जी लोक रेग्युलर गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सुद्धा ॲडमिशनसाठी ट्राय करतायत, तर त्यांना मी असं नक्की सांगेन की तुम्ही आधी त्या कॉलेजबद्दल पूर्ण माहिती काढा. तिथले जर एक्स स्टुडंट्स कोण असतील तर त्यांना कॉन्टॅक्ट करा तुमच्या माहितीमध्ये असणारे, किंवा आता आपल्या सगळ्यांकडे स्मार्टफोन्स आहेत, इंटरनेट आहे. प्रत्येक कॉलेजची वेबसाईट असते, त्या वेबसाईटवर त्यांनी त्यांच्या कॉलेजची पूर्ण हिस्ट्री किंवा सगळी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली असते. त्यामध्ये त्यांचे कॅम्पस प्लेसमेंट्स किंवा कुठल्या कंपनीज तिथे येतात या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली असते. सो मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की जर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार असाल, त्याचा विचार करत असाल, तर सगळ्यात आधी एखादं चांगलं कॉलेज डिसाईड करा, एखादं चांगलं कॉलेज सर्च करा आणि त्याप्रमाणे मग पुढचं तुम्ही तुमच्या स्टेप्स करू शकता. जर तुम्ही एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्याला इलिजिबल झालात किंवा सक्सेसफुल झालात, तर मी सांगेन की तुमचं 50% काम तिथं होतं. म्हणजे तुम्हाला जर चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली तर ॲटलिस्ट तुम्हाला जॉब
अपॉर्च्युनिटीज तिथं अवेलेबल होतात. तुम्हाला ऑफ कॅम्पस जाऊन किंवा बाहेर जाऊन इंजिनियर झाल्यावर जॉब सर्च करण्यात वेळ घालवावा लागत नाही. जेव्हा तुम्ही फायनल इयरला जाल तेव्हा त्या कॉलेजमध्ये बरेचसे कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात, बऱ्याचशा कंपनीज येतात, प्लेसमेंट्स करतात. तर तुमचं तिथं म्हणजे जी काही जॉब्स करण्याची जी काही तुमची इच्छा आहे ती बऱ्याच तिथे एकदम सेट होऊन जाते. तुम्हाला फार बाहेर जाऊन स्ट्रगल करावं लागत नाही, कारण तुम्ही बाहेर जर गेलात ऑफ कॅम्पस इंजिनियर झाल्यावर तर बाहेर खूप हाय कॉम्पिटिशन आहे आणि त्या हाय कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला जॉब मिळवायचा असेल तर साधारण 6 महिने ते 1 वर्ष तुमचं जॉब सर्च करण्यामध्ये निघून जातं. सो जॉब मिळत नाहीत असं मी म्हणणार नाही, पण त्याला खूप स्ट्रगल करावा लागतो. सो मी तुम्हाला एक नक्की सजेस्ट करेन की जर तुम्ही एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवायला सक्सेसफुल झालात तर तुम्हाला त्याचा नक्की बेनिफिट होऊ शकतो. सो विचार करताना ह्या फील्डचा रिलेटेड टू IT कम्प्युटर तर मी तुम्हाला नक्की सांगेन की चांगलं कॉलेज तुम्ही सर्च करा. मग इथं ते गव्हर्नमेंटचं असू देत और प्रायव्हेट असू देत, डझंट मॅटर, दोन्हीकडे पण तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीज मिळून जातील. सो ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन फायनली तुम्ही कम्प्युटर किंवा IT जर विचार करत असाल ॲडमिशन घेण्याचा किंवा तिथे जॉब करण्याचा, तर मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की हा आमचा जो क्लास आहे प्राध्यापक सागर गरुड अकाउंटन्सी क्लासेस, ह्यामध्ये आम्ही डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगमध्ये कम्प्युटर आणि IT ह्या ब्रँचेसशी रिलेटेड जे कोर्सेस आहेत, जसं की मी सांगितलं की जेव्हा तुम्ही टेक्नॉलॉजीवर काम करता तर त्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करण्यासाठी किंवा जसं की मी आता तुम्हाला सांगितलं की तुम्ही ॲप डेव्हलपमेंट करू शकता, गेम डेव्हलपमेंट्स करू शकता, वेबसाईट डेव्हलपमेंट्स, वेबसाईट डिझायनिंग, ह्या सगळ्यासाठी जो इम्पॉर्टंट बेस आहे तो इम्पॉर्टंट बेस आहे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसचा. ह्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसमध्ये C++, जावा, HTML, CSS, C#, ASP.NET, PHP ह्यासारख्या लँग्वेजेस येतात. आता ह्या लँग्वेजेसमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार नाही. जी लोक त्या फील्डमध्ये नाही आहेत त्यांना हे कळणार नाही, सो मी ह्याबद्दल काही डिटेलमध्ये सांगणार नाही. पण ह्या ज्या लँग्वेजेस आहेत ह्यांना बेसिक किंवा बेस लँग्वेज म्हटलं जातं किंवा बेस प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस म्हटलं जातं. आणि जेव्हा तुम्ही IT मध्ये करिअरचा विचार करता तेव्हा कंपल्सरी तुम्हाला ह्या लँग्वेजेसमध्ये मास्टर असणं किंवा त्यामध्ये खूप क्विक असणं गरजेचं असतं. ह्या लँग्वेजेस जर तुम्ही शिकल्या, आत्मसात केल्या तरच तुम्हाला खूप चांगल्या जॉब अपॉर्च्युनिटीज ह्या फील्डमध्ये अवेलेबल आहेत. रादर मी तर असं म्हणेन की ह्याच फील्डमध्ये किंवा ह्याच लँग्वेजेसवर पूर्ण तुमचं जे काही 4 वर्षाचं IT आणि कम्प्युटरचं इंजिनिअरिंग आहे ते पूर्णतः डिपेंड असतं. सो जर तुम्ही तुमचं फिक्स झालं असेल किंवा तुम्ही करणार असाल या क्षेत्रामध्ये काम किंवा करिअर, तर जो काही ह्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसचा जो काही बेस आहे किंवा ह्या जे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसचे कोर्सेस आहेत ते आपल्या इथे ह्या क्लासमध्ये डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग दोन्हीचे सुद्धा आपल्या इथे क्लासमध्ये अवेलेबल आहेत. ह्या कोर्सेसशी रिलेटेड किंवा ह्या सब्जेक्टशी रिलेटेड सगळा गायडन्स म्हणजे प्रॅक्टिकली प्लस थेरॉटिकली दोन्हीसुद्धा पूर्ण गायडन्स इथे तुम्हाला दिला जाईल. तोही अत्यंत अफोर्डेबल फीजमध्ये आम्ही इथं अवेलेबल केला आहे. आमच्याकडे जसं तुम्हाला दिसत असेल डिजिटल क्लासरूम अवेलेबल आहे, डिजिटल बोर्ड अवेलेबल आहे. त्याचा वापर नक्कीच आपण ह्या गोष्टी शिकण्यासाठी करू शकतो. प्लस आपल्याकडे फुल्ली इक्विप्ड कम्प्युटर लॅब अवेलेबल आहे. त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिकली ह्या सगळ्या सब्जेक्ट्सची प्रॅक्टिस करू शकता, त्या शिकू शकता. तर जर तुम्ही विचार करत असाल ह्या क्षेत्राचा किंवा ह्या क्षेत्रातले कोर्सेस करण्याचा, तर मी तुम्हाला नक्की असं सांगेन की एकदा प्राध्यापक सागर गरुड अकाउंटन्सी क्लासेसला भेट द्या, इथल्या कोर्सेसची माहिती घ्या आणि मग डिसाईड करा की तुम्हाला काय जॉईन करायचं आहे. तर अजून मी सांगेन की जी लोक इंजिनिअरिंग फील्डमध्ये नाही आहेत किंवा जी लोक BSc IT करतायत किंवा BCA करतायत, BCS करतायत, तर ह्या सगळ्या लोकांना किंवा ह्या सगळ्या स्टुडंट्सना सुद्धा ह्या ज्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आहेत ज्या मी आत्ता सांगितल्या बेसिक प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस, ह्या सगळ्यांना सेम असतात किंवा ह्याचा सिलेबस सगळ्यांना सेम असतो.
एखाद दुसरा टॉपिक पुढं मागं, पण 90% सिलेबस सगळीकडं सेम असतो. सो फक्त इंजिनियर्सवाल्यांनाच नाही तर अदर दॅन इंजिनिअरिंग BSc, BCS, BCA ह्या स्टुडंट्सनी सुद्धा ह्या पर्यायांचा विचार करायला हरकत नाही किंवा आमच्या क्लासचा विचार करायला हरकत नाही. ती स्टुडंटसुद्धा इथे जॉईन होऊन ह्या कोर्सेसना ह्या जॉईन होऊ शकतात किंवा हे कोर्सेस शिकू शकतात. त्यांना पूर्ण गायडन्स इथं दिला जाईल, अवेलेबल होईल. ह्याच्या पुढे जाऊन सुद्धा जी लोक इंजिनिअरिंग फील्डमधलीच नाही आहेत किंवा IT फील्डमधलीच नाही आहेत किंवा जी कॉमर्स करतायत किंवा आर्ट्स करतायत किंवा दुसऱ्या कुठल्याही फील्डमध्ये आहेत आणि त्या लोकांना एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची आहे किंवा त्यांना जर वेब डिझायनिंग शिकायचं आहे तर अशा स्टुडंट्ससाठी सुद्धा आपण कोर्सेस अवेलेबल केलेले आहेत. तर ते स्टुडंट्ससुद्धा एखादा सिंगल लँग्वेजचा सेपरेट कोर्स करून त्याचं सर्टिफिकेशन वगैरे घेऊन इथून सर्टिफिकेट घेऊन जाऊ शकतात. तर अशा लोकांसाठी सुद्धा हे कोर्सेस अवेलेबल आहेत. जर तुम्हाला सिंगल एखादी लँग्वेज घेऊन मला फक्त एकच लँग्वेज शिकायची आहे आणि त्याचं सर्टिफिकेशन करायचं आहे किंवा असं जर तुमचा इंटरेस्ट एखाद्या पर्टिक्युलर लँग्वेजमध्ये असेल अदर दॅन इंजिनिअरिंग, कॉमर्स फील्डमध्ये किंवा आर्ट्स फील्डमध्ये वगैरे, तर तुम्ही सुद्धा ह्या कोर्सेसचा विचार करू शकता. इथं तुम्हाला त्याचंसुद्धा गायडन्स अवेलेबल होईल आणि ते सुद्धा अत्यंत अफोर्डेबल फीजमध्ये अवेलेबल होईल. तर अशा रीतीनं आता खूप डिटेलमध्ये ह्या लँग्वेजेसबद्दल नाही सांगणार मी. ऑल इन ओव्हर जेव्हा तुम्ही चौकशीसाठी याल किंवा जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच एन्क्वायरी करा, आम्हाला भेट द्या, आमच्या कोर्सेसची माहिती घ्या. जेव्हा तुम्ही माहिती घ्यायला याल तेव्हा इन डिटेलमध्ये तुम्हाला ह्याबद्दल माहिती सांगितली जाईल. अकॅडमिक्समध्ये जो तुमचा सिलेबस आहे तो सिलेबस प्रॅक्टिकली प्लस थेरॉटिकली फुल्ली कव्हर केला जाईल, त्याबद्दल काही शंका नाही. सो कन्क्लूड करायला मी फक्त एवढंच सांगेन की जर तुम्ही इंजिनिअरिंगचा विचार करणार असाल तर नक्कीच इंजिनिअरिंगमध्ये पण स्पेशली कम्प्युटर किंवा IT फील्डचा विचार करणार असाल तर नक्की करा. आणि तो विचार करताना जर तुम्हाला तुमचा बेस फिक्स बिल्डअप करायचा असेल किंवा स्ट्रॉंग बिल्डअप करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही नक्कीच प्राध्यापक सागर गरुड अकाउंटन्सी क्लासेसमध्ये जे आता इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाचे क्लासेस चालू झाले त्याचा नक्की विचार करा आणि आम्हाला एकदा